Hello students, today we are going to see the topic environmental management म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन या विषयाबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत। बघा यामध्ये काही कॅन यू रिकॉल मध्ये प्रश्न दिलेले आहेत, थिंक अँड आन्सर दिलेले आहेत। आता परीक्षेच्या दृष्टीने ह्या प्रश्न येतील किंवा न येतील या दृष्टीने विचार करण्यापेक्षा या प्रश्नांची उत्तर जर आपण काही मिळवण्याचा प्रयत्न केला तर पुढचा टॉपिक आपल्याला शिकण्यासाठी त्याचा उपयोग होईल। जे उजळणीसाठीचे प्रश्न आहेत आणि मग इथे आपल्याला पहिलं जे चित्र दिसत आहे ते पहा, अन्न साखळी। आपल्याला 9वी मध्ये आपण अन्न साखळी म्हणजे फूड चेन, फूड वेब यांचा अभ्यास केलेलाच आहे। पहा इथं एक अन्न साखळी दिसत आहे, त्याच्यावरून आपण इथं त्याचं थोडंसं स्पष्टीकरण देऊ शकतो की तो सूर्यप्रकाशावरती इथं वनस्पती वाढलेले आहेत, त्याच्यावरती कीटक जगत आहेत, कीटक खाऊन बेडकासारखे प्राणी जगतात, बेडकांना मारून सापासारखे प्राणी जगतात आणि या सापांना मारून गरुड आणि मग ते सूक्ष्मजीव त्यांचं विघटन हे प्राणी मेल्यानंतर ते सूक्ष्मजीव त्याचं विघटन करतात आणि अशा पद्धतीने ही अन्नसाखळी पूर्ण होते। अशा अनेक प्रकारच्या अन्नसाखळ्यांचा अभ्यास आपण 9वी मध्ये केलेला आहे। मग अन्नसाखळी म्हणजे काय यासाठी आपण गेल्या वर्षीचं जे आहे 9वीचं पुस्तक ते रेफर केले तरी चालेल। तर अन्नसाखळीचं आपण एखादं उदाहरण इथं आपण बघितलेलं आहे, म्हणजे एका सजीवावरती दुसरा अवलंबून, दुसऱ्यावरती तिसरा अवलंबून असतो आणि हे चक्र हे चालू राहतं, त्यालाच आपण अन्नसाखळी असं म्हणतो। मग आता इकोसिस्टीम याचा शब्दाचा अर्थ काय? इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था आणि परिसंस्थेचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ ईच अदर। इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था कशी तयार होते पहा, इकोसिस्टीमच्या डेफिनेशनमध्येच ते आहे की बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांचे एकमेकांशी क्रियाप्रतिक्रिया होऊन काय तयार होत असते, इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था। ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम। इकोसिस्टीममध्ये अनेक गोष्टींचा अतिशय म्हणजे महत्त्वाचा रोल असतो। प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट। इथं आपण अन्नसाखळीचं उदाहरण जर घेतलं तर सुरुवात ही कशानं झालेली आहे, हिरव्या वनस्पतींपासून झालेली आहे, म्हणजेच ते प्रोड्युसर्स आहेत आणि ते अतिशय अन्नसाखळीत महत्त्वाचं काम करतात। हर्बिव्हर्स लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स एटसेट्रा फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट। मग काय फक्त वनस्पतीच महत्त्वाचे आहेत का? तर नाही, त्यांच्यावरती जगणारे जे शाकाहारी प्राणी आहेत, हरिण, शेळी यासारखे ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। प्रेडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हरपॉप्युलेशन ऑफ हर्बिव्हर्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट। मग या शाकाहारी प्राण्यांना मारून खाणारे जे लायन, टायगर म्हणजे सिंह, वाघ या सगळे प्राणी आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। अ क्वेश्चन मे अराइज इन आवर माइंड दॅट वेदर द caterpillars found in nature, organisms present in filthy places, termites, insects present in dung are really useful। मग आपल्याला काय प्रश्न पडतो की काही जे आहेत बाकीचे प्राणी ते सुद्धा महत्त्वाचे आहेत की म्हणजे काही कीटक नंतर आळ्या वगैरे हे सगळेच प्राणी महत्त्वाचे आहेत का? however those organisms are also important though they are dirty। म्हणजे आळ्या, किडे म्हटलं की आपल्याला घाण वाटते, मग ते सुद्धा महत्त्वाचे आहेत का? हो, ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट। कारण का? ते आपल्या पर्यावरणाचे रक्षक आहेत किंवा आपल्या पर्यावरणाचे स्वच्छता कामगार आहेत। इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दोज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस, हेन्स वी शुड केअर फॉर दीज फॅक्टर्स। म्हणजेच काय की आपलं जे अस्तित्व आहे ते आपल्या भोवताली असणाऱ्या या सर्व फॅक्टर्सवरती अवलंबून आहे आणि म्हणून आपण मग या सगळ्याच घटकांचा विचार केला पाहिजे। मग इकोसिस्टीममध्ये किंवा परिसंस्थेमध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हा चार्ट हा अतिशय उपयुक्त आहे। पहा, हा तुमचं तुम्हीच घरी पूर्ण करायचं आहे, परंतु आपण थोडाफार त्याचं इथं माहिती घेऊयात। इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेत 2 घटक असतात मेन, अबायोटिक आणि दुसरा काय असणार आहे, एक्सप्लेनेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं काय असणार आहे, बायोटिक। मग अबायोटिक कंपोनंट्समध्ये काय, फिजिकल फॅक्टर, मग इथं काय येईल, केमिकल किंवा काय असेल ते तुम्ही शोधून बघा। त्याच्यानंतर बायोटिक फॅक्टर्समध्ये काय म्हणजे जैविक घटकामध्ये काय येतं, ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी। मग दुसरा घटक कुठला असेल तर परपोषी, त्याला काय म्हणतो आपण तर हेटरोट्रॉप्स। आणि ॲटोट्रॉफिकमध्ये प्रोड्युसर्स म्हणजेच प्लांट्स येतात, हेटरोट्रॉफिक म्हणजे ॲनिमल्स आणि डिकम्पोजर्स येतात।
आणि मग प्रोड्युसर्सची काही उदाहरणं आहेत, ॲनिमल्समध्ये काय येतात, हे सगळं हे कोष्टकामध्ये तुम्हाला पूर्ण करता येईल. इथं इनऑर्गॅनिक असेल तर इथं काय असणार आहे, ऑर्गॅनिक असणार आहे. किंवा मग इथं प्रोड्युसर्सची उदाहरणं, इथं ॲनिमल्स कुठले कुठले येऊ शकतील, या पद्धतीनं तो चार्ट तुम्ही पूर्ण करू शकता. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. आता भाताची शेती ही मोठ्या प्रमाणावर इथं साऊथ इंडिया, दक्षिण भारतात केली जाते. तिथं काय होतं की पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रास हॉपर्स. ग्रास हॉपर्स म्हणजेच तिथं नागतोड्यांचा अटॅक होतो किंवा तिथं त्यांच्यावरती हल्ला केला जातो त्या भात शेतीवरती. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर्स इन मड ऑफ पॅडी फील्ड्स. त्या चिखलामध्ये बरेचसे काय असतात, त्या नागतोड्यांना खाणारे बेडकांची सुद्धा उत्पत्ती झालेली असते. आणि मग त्या बेडकांवरती जाणारे साप सुद्धा त्या डबक्यात असतात. स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट इन देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. म्हणजे बघा, भात शेतीवरती जाणारे नागतोडे, नागतोड्यांवरती जाणारे बेडूक, बेडकांवरती जाणारे साप, असे सर्वजण तिथे प्रेझेंट असतात. आणि मग इथं तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, हायवेवर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन. आणि जर मग फ्रॉगचं पॉप्युलेशन कमी झालं तर मग काय होईल, याच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला नक्कीच देता येईल. काय होईल त्याचे प्रश्न त्यांनी काय विचारलेत, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. भात शेतीवरती त्याचा काय परिणाम होईल, म्हणजे जर बेडकांच्या संख्येवरती परिणाम झाला तर नंबर ऑफ विच कंझ्युमर विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. कुठल्या तिथं भक्षकांची संख्या वाढेल, कुठल्याची कमी होईल. अँड व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टम. तिथल्या परिसंस्थेत काय परिणाम होईल, परिसंस्थेवरती काय परिणाम होईल. म्हणजे तिथं भात शेती एक परिसंस्था तयार झालेली आहे. त्या भात शेतीच्या परिसंस्थेमध्ये जगणारे जे आहेत, हे जे वनस्पती आणि प्राणी ते आपल्याला दिलेले आहेत, आणि त्यातला एक घटक म्हणजे बेडकांचा घटक जर कमी झाला तर काय होईल हे आपल्याला तिथं विचारलेलं आहे. याचा तुम्ही विचार करून उत्तर देऊ शकता. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम याबद्दल इथं आपण बघू शकतो. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, यांच्यात काय संबंध आहे ते आपण आता पाहू. तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपण आजूबाजूचं वातावरण म्हणतो. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट, एक विशाल संकल्पना आहे ही. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे काय की फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे काही भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक की जे सजीवांवरती परिणाम करतात, त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज अ कंडिशन इन सराउंडिंग. थोडक्यात आपल्या आजूबाजूची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. यामध्ये अनेक जैविक, अजैविक, नैसर्गिक आणि अनैसर्गिक किंवा कृत्रिम घटकांचा समावेश होतो. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. तिथं सुद्धा 2 प्रकार आहेत एन्व्हायरमेंटचे. वन इज नॅचरल अँड अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम पर्यावरण. मग ते काय आहे, तर नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एटसेट्रा. साहजिकच नॅचरलमध्ये काय येतं, तर एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे हे सगळे नैसर्गिकरित्या जे आहेत घटक, त्यांचा समावेश होतो. कंटिन्युअस इंटरॅक्शन्स ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. बघा, आपल्या अवतीभोवती जे पर्यावरण आहे त्यामध्ये सजीव आणि निर्जीव यांचं काय असतं किंवा बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांचे कायम इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया चालू असते. देर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या ज्या आंतरक्रिया आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मग आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे काय किंवा त्याचं काय इथं सांगितलेलं आहे, तर जे कृत्रिम हे आहे एन्व्हायरमेंट आहे आर्टिफिशियल, तर ते काय करत असतं, द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली अफेक्ट करत असतं, नैसर्गिक पर्यावरणावरती परिणाम करत असतं. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. मग ह्या एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणामध्ये 2 भाग येतात, बेसिक बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. मागं बघितल्याप्रमाणे पर्यावरण हे कशाचं बनलेलं आहे, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी.
आणि मग हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये जे काही आंतरक्रिया होत असतात त्यांच्याबद्दलचं जे सायन्स आहे किंवा त्यांच्याबद्दल माहिती देणारं जे विज्ञान आहे किंवा शास्त्र आहे त्यालाच आपण इकॉलॉजी म्हणजे हे इकॉलॉजी असं म्हणतो. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. आणि मग जे इकॉलॉजी स्टडी करण्याचं जे साधन आहे किंवा युनिट आहे त्यालाच आपण काय म्हणतो इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. इकोसिस्टीम एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याचशा आहेत. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. ए स्मॉल पॉन्ड इज एन इकोसिस्टीम व्हेअरॅज द अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टीम. मागाशीच बघितल्याप्रमाणे भात शेती हे एक छोटीशी परिसंस्था आहे. एक छोटंसं डबकं आहे ते सुद्धा एक लहान इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेचाच भाग आहे. ते परिसंस्थेचं उदाहरण आहे. अर्थ सगळी पृथ्वी आपण घेतली तरी एक मोठी इकोसिस्टीम तयार होते. इन ब्रीफ, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग अ डेफिनेट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली कन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. म्हणजेच इकोसिस्टीम जर आपल्याला हे लक्षात घ्यायचं असेल तर काय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग अ डेफिनेट जिओग्राफिकल एरिया म्हणजे एखादा भौगोलिक एरियावरती भौगोलिक क्षेत्रावरती आढळणारे जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यातील आंतरक्रिया म्हणजेच आपण काय म्हणतो इकोसिस्टीम.